हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे मकर संक्रांती. तर सर्वात आधी सगळ्यांना माझ्याकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर आज संक्रांतीसाठी स्पेशल अशा मी तिळगुळ आणि शेंगदाण्याच्या पोळ्या बनवलेल्या आहेत. तर चला आपण आपली रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे. पॅन गरम झाला की त्यामध्ये आपण घालणार आहोत हे पांढरे तीळ. तर ते मी 1 वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत. ते आपल्याला मीडियम गॅसवर अगदी खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. तर आता तीळ भाजून झालेले आहेत. त्यानंतर आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत. तर हे शेंगदाणे पण 1 वाटी आहेत. तर शेंगदाणे अगदी लो गॅसवर आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. तर आता बघू शकता आपले शेंगदाणे खूप छान असे भाजून झालेले आहेत. तर आता ते आपण काढून घेऊयात आणि ते आपण आता शेंगदाणे आणि तीळ आपण थंड करून घेणार आहोत. तर ते थंड झाले की नंतर आपण ते एका मिक्सरच्या जारमध्ये घेणार आहोत. तर थोडेसे तीळ आणि थोडे शेंगदाणे तर ते आधी आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर अगदी ओबडधोबड असं वाटलं गेलं की मग नंतर आपण त्यामध्ये गूळ मिक्स करणार आहोत. आधीच गूळ मिक्स केला तर शेंगदाणे आणि तीळ वाटले जाणार नाहीत. तर बघू शकता आपले शेंगदाणे आणि तीळ वाटून झालेले आहेत अर्धवट असे. त्यानंतर आपण त्यामध्ये हा गूळ घालणार आहोत. तर सगळं सेम प्रमाण आहे. 1 वाटी तीळ, 1 वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी गूळ. तर गोड तुम्हाला कितपत हवं आहे त्या प्रमाणात तुम्ही कमी जास्त त्याचा गोडवा करू शकता. आणि आता आपण गूळ घातल्यानंतर परत एकदा हा कूट फिरवून घेतलेला आहे. तर बघू शकता आता अगदी बारीक अशी त्याची पावडर तयार झालेली आहे. तर हे आपलं पोळीचं सारण रेडी झालेलं आहे. तर बघू शकता अशा टाईप आपल्याला त्याचं सारण हवं आहे. तर मी आता उरलेले तीळ आणि शेंगदाणे तेही त्याच्यासोबत वाटून घेते. तर आता ते वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर हे जायफळ आहे. तर आपण ते किसून घालणार आहोत. त्याने एक छान असा फ्लेवर येतो आणि टेस्ट पण छान लागते. तर आपण नेहमी वेलची पूड वगैरे यूज करतो. तर मी आज फक्त जायफळ पूड वापरलेली आहे. आणि ते आता आपण या कुटामध्ये छान असं मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर ही आपल्या चपातीची कणिक आहे, गव्हाचं पीठ. तर त्याचा मी एक गोळा घेतलेला आहे आणि तो आपल्याला चपातीप्रमाणे लाटून घ्यायचा आहे. तर एक पुरीच्या साईजमध्ये आपण ते लाटून घेतलं की नंतर आपण त्यामध्ये हे वाटलेलं सारण भरून घेणार आहोत. तर जेवढा आपला पिठाचा गोळा आहे तेवढंच आपल्याला सारणही घ्यायचं आहे सेम प्रमाणात. म्हणजे ते गोड पण होईल आणि पिठाचा नुसता फ्लेवर येणार नाही. आपल्याला सारणाचा फ्लेवर जास्त असा ठेवायचा आहे. आणि त्यानंतर हे जे वर एक्स्ट्राचं पीठ राहतं ते आपण काढून घेणार आहोत आणि त्याचा परत एकदा गोल गोळा करून कोरडं पीठ घेऊन त्यावर आपण पराठ्याप्रमाणे ही पोळी लाटून घेणार आहोत. तर अगदी हलक्या हाताने आपण ती लाटून घेणार आहोत. तर अगदी इझिली लाटली जाते. काही चिकटण्याचा वगैरे काही एक विषय येत नाही त्यामध्ये. तर आता मी ती पोळी पूर्णपणे लाटून घेतलेली आहे. सगळ्या साईडनं अगदी सेम लाटून होईल इतपत लाटलेले आहे. बघू शकता तुम्ही छान अशी पातळ जास्त जाडही ठेवलेली नाही आहे आणि सारणही बघू शकता चौबाजूनं सारण असं आपलं लागलेलं आहे पोळीला. त्यानंतर आता आपण ते दोन्ही बाजूनं खरपूस अशी तुपावर भाजून घेणार आहोत. तर बघू शकता छान अशी ते टम्म अगदी फुगलेली आहे पोळी. तर दोन्ही बाजूनं तूप लावून अगदी खरपूस अशा आपण या पोळ्या भाजून घेणार आहोत. तर गॅस आपल्याला थोडासा मीडियमच ठेवायचा आहे. कारण गॅस जर मोठा असेल तर पटकन वरून त्याला कलर येईल चपातीला, पण आतून छान अशी खरपूस भाजली जाणार नाही. तर बघू शकता अगदी छान अशी आपली पोळी फुगलेली आहे आणि बघू शकता बऱ्यापैकी आपली दोन्ही बाजूनं पोळी शेकूनही झालेली आहे छान. तर याच प्रकारे मी सगळ्या अशा पोळ्या करून घेतलेल्या आहेत. तर अगदी साधी सिंपल आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि अगदी
संक्रांतच कशाला, थंडीच्या सीझनमध्ये तर तीळ वगैरे खाल्लेले चांगले असतात आणि गुळ शेंगदाणे तर आपण एरवीही खातो, तर त्याची पोळी आपण नेहमी कधीही करू शकतो. अगदी त्याला काही कारण निमित्त नको असतंय. लहान मुलांना वगैरे टिफिनमध्ये द्यायला आवडीनं गोड काही असेल की मुलं खातात, तर बघू शकता त्याला पडदा आहे. खूप छान असं त्याचं सारण बघू शकता आतमध्ये तुम्ही. अगदी छान असं त्याला पडदा आलेला आहे आपल्या पोळीला. तर ही तीळ आणि गुळाची पोळी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. रेसिपीज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला परत भेटू असंच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय.